ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला आपण स्टार्ट करूया न्यू टॉपिक. टॉपिकचं नाव काय आहे बघा, फ्रिक्शन. ओके. सर्वांनी आपले माईक म्यूट करा. तुम्हाला काही जर प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही कधीही माईक चालू करून मध्येच विचारू शकताय. असं काय नाही की माझं संपल्यानंतरच विचारायला पाहिजे. ज्यांचे आता माईक अनम्यूट आहेत त्यांनी आता फक्त म्यूट करून घ्या. ओके. स्टार्ट करूया. बघा, टॉपिकचं नाव आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन टॉपिकमध्ये मी थोडंसं सांगतो. डी बाटूच्या एक्झाममध्ये मागच्या 2 पेपरमध्ये काय आलं होतं. 2 क्वेश्चन आले होते. त्यातला पहिला क्वेश्चन होता तो म्हणजे थिअरीचा आणि दुसरं आलं होतं न्यूमरिकल. आणि दोन्ही पण क्वेश्चन्स जे आहेत ते 6 मार्क आणि 6 मार्कांसाठी आले होते. त्यामुळे ह्या फ्रिक्शनमधून मागच्या 2 पेपरमध्ये टोटल 12 मार्क हे पेपरमध्ये आले होते. ठीक आहे. तसा टॉपिक हा खूप छोटा आहे आणि सोपा आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही फ्रिक्शन फोर्सेस यूज करत होतो, इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस, तीच कन्सेप्ट आपण परत यूज करणार आहोत. मग पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शनल फोर्स. व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय समजून घेऊया. समजा एक सरफेस आहे आणि ह्या सरफेसवरती जर मी एक बॉडी ठेवली. आता मी घेतला एक ब्लॉक. ठीक आहे. मी या सरफेसवरती एक बॉडी रेस्ट केली, एक ब्लॉक. त्याला काहीतरी वेट आहे असं इमॅजिन करा. याचं वेट ॲक्टिंग असणार डाऊनवर्ड डब्ल्यू. बरोबर. ह्या बॉडीला काहीतरी वेट आहे. आणि जर मी या बॉडीवरती एक फोर्स ॲप्लाय केला, म्हणजे मी एफर्ट ॲप्लाय केला, तर ही बॉडी काय होईल, या फोर्सच्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला चालू होईल. म्हणजे त्याची या डायरेक्शनमध्ये मूवमेंट होणार. मग आता ह्या डायरेक्शनमध्ये जी मूवमेंट होणार आहे त्या मूवमेंटच्या वेळेला हा जो सरफेस जे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तो काय करतो, एक अपोजिंग फोर्स क्रिएट करतो. मोशनच्या अपोजिट तो अपोजिंग फोर्स क्रिएट करतो. त्या फोर्सला आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. ओके. म्हणजेच तुम्ही एक फोर्स ॲप्लाय केला, ती बॉडी एका सरफेसवरती रेस्ट करते. तुम्ही फोर्स ॲप्लाय केला की फोर्सच्या डायरेक्शनला बॉडी मूव्ह व्हायला चालू होईल. तर हा सरफेस काय करतो, या बॉडीच्या मुवमेंटला अपोज करतो. आणि तो जो काही अपोज करतो त्या अपोजिंग फोर्सला आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. मी इथं फ्रिक्शनल फोर्स रेडनी मार्क केलेला आहे. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया, रिअल लाईफ एक्झाम्पल. ठीक आहे. ही जी डायग्राम ड्रॉ केली आहे याच्यामध्ये एक गोष्ट इनकम्प्लीट आहे, ती पहिल्यांदा मी दाखवतो. समजा ही बॉडी एखाद्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. ही बॉडी एखाद्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुम्ही मला सांगा त्या बॉडीमध्ये आणि त्या सरफेसमध्ये काय तयार होईल. समजा हा सरफेस आहे, ही बॉडी आहे, आणि हे जर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर काय होणार, एक रिॲक्शन तयार होणार. बरोबर. रिॲक्शन ती मी इथं दाखवलेली नाही आहे. ओके. या इथं ती रिॲक्शन पण मी इथं दाखवतो. ही अपवर्ड अशी रिॲक्शन तयार होईल. आता तुम्ही म्हणणार ही रिॲक्शन मी इथं दाखवली आहे आणि इथं दाखवताना वरती दाखवली आहे. तुम्ही लाईन ऑफ ॲक्शनवरती फोर्स कुठेही दाखवू शकता, त्यामुळे मी ती इथं दाखवली आहे. म्हणजे आता या बॉडीमध्ये तुम्ही बघा व्यवस्थित, एक त्या बॉडीचं स्वतःचं वेट ॲक्टिव्ह आले. कॉन्टॅक्टमुळे एक नॉर्मल रिॲक्शन तयार झाली, त्याला मी आर्यन म्हटले. ह्या बॉडीला मूव्ह करण्यासाठी मी एक फोर्स लावला, त्याला मी पी म्हटले. बरोबर. आणि मोशनच्या वेळेला हा सरफेस ह्या बॉडीला अपोज करणार मोशनला, त्या फोर्सला मी म्हटले फ्रिक्शनल फोर्स FR. बरोबर. मग त्यासाठी आता आपण एक सोपं एक्झाम्पल बघूया. ते एक्झाम्पल आता तुम्ही मला थोडं सांगायचं. समजा तुम्ही घरामध्ये एखादी वस्तू आहे, टेबल आहे किंवा तिजोरी आहे असं समजा. ही घरामध्ये एक तिजोरी आहे. ह्या तिजोरी पूर्ण आत कपड्यांनी किंवा वस्तूंनी भरली आहे आणि तुम्हाला मी म्हटलं की ह्या तिजोरीला मूव्ह करायचं आहे, इथून या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ओके. मग तुम्ही काय केला, याच्यावरती फोर्स अप्लाय केला.
फोर्स ॲप्लाय केल्यानंतर ही तिजोरी लगेच मूव्ह व्हायला चालू होणार नाही. असं इमॅजिन करूया, अंदाजे आपण 50 न्यूटनचा फोर्स लावला. ओके, आणि ही तिजोरी सध्या मूव्ह होत नाही असं 2 मिनटं इमॅजिन करा. आता काय केलं मी ते समजून घ्या. मी होत नाही म्हटल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या भावाला बोलवून घेतलं, त्याने सुद्धा फोर्स ॲप्लाय केला. अगोदर आमचा फोर्स 50 न्यूटनचा होता, त्याने अजून एक 50 न्यूटनचा सर्वांना एक विचारतो, तुम्हाला माझी स्क्रीन दिसत नाही आहे? कोणी पण माईक चालू करून उत्तर द्या. दिसते. ॲक्च्युली सर्वांसाठी सांगतो, मी जॉईन झालो आहे तुम्हाला माझ्या 2 विंडो दिसत असतील. एक हेमंत शिंदे नावानी आणि एक प्रेझेंट केलेली विंडो दिसत असेल. तुम्हाला प्रेझेंट केलेली विंडो बघायची आहे. ओके, प्रेझेंट केलेली विंडो बघायची आहे. ठीक आहे, चलो बघा. मी पहिल्यांदा फोर्स लावला, ही बॉडी काय मूव्ह झाली नाही. ही बॉडी का मूव्ह झाली नाही तर काय झालं, या सरफेसला बघा, या सरफेसला या बॉडीनी आपण फोर्स लावायला लागल्यानंतर अपोजिट फोर्स ॲप्लाय केला. त्या फोर्सची एक लिमिटेड किंमत असते. ती कशावरती डिपेंड असते तर हा जो सरफेस आहे तो, आणि या तिजोरीचा बॉटम सरफेस, म्हणजे 2 बॉडी ज्या एकमेकावरती स्लाईड होणार आहेत त्यांच्या सरफेसवरती हा फ्रिक्शनल फोर्स डिपेंड असतो. समजा इमॅजिन करा, हा फ्रिक्शनल फोर्स इमॅजिन करा 2 मिनटं, 80 न्यूटनचा तयार झाला आहे. किती? 80 न्यूटनचा. मी किती फोर्स लावला होता? 50 न्यूटन. मी एकटा होतो त्यावेळेला 50 न्यूटन लावलेला, आणि या तिजोरीनं अपोजिट जो फोर्स तयार केला होता तो 80 न्यूटनचा होता. म्हणजे काय, मी फोर्स लावला 50 आणि तिजोरीने उलटी लावला 80. त्यामुळे माझा फोर्स हा कमी पडत होता या 80 न्यूटनला, फ्रिक्शनल फोर्सला. त्यामुळे ही तिजोरी मूव्ह झाली नाही. ओके, आता ज्या वेळेला माझा भाऊ आला आणि त्यांना ॲडिशनल 50 न्यूटन फोर्स लावला, त्यामुळे ह्या 50मध्ये परत 50 न्यूटनचा फोर्स ॲड झाला. म्हणजे टोटल मी फोर्स लावला आता 100चा मूव्ह करण्यासाठी, आणि त्या बॉडीनं लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स लावला. लिमिटेड असतो तो, आणि तो लावला 80. त्याच्यापेक्षा जास्त लावू शकत नाही तो सरफेसवरती डिपेंड आहे. त्यामुळे काय झालं, आता माझा फोर्स जास्त झाला, म्हणजे मी लावला 100, त्याने लावला 80. त्यामुळे आता तिजोरी मूव्ह व्हायला चालू झाली. ओके, आणि तिजोरी किती फोर्सनं मूव्ह व्हायला चालू झाली आता? 20 न्यूटन फोर्सने. कारण की मी लावला 100, त्यानं लावला 80, 80 कॅन्सल झाले, एक्स्ट्राचा राहिला 20. त्यामुळे त्या 20 न्यूटन फोर्समुळे ही बॉडी मूव्ह व्हायला चालू झाली. ओके, समजलं सर्वांना? म्हणजे कुठल्याही बॉडीवरती जर आपण फोर्स लावला तर त्यानं जो फोर्स लावलेला आहे त्या फोर्सला तुम्ही ओव्हरकम केलं आणि त्यापेक्षा थोडा जास्त फोर्स लावला तर ती बॉडी मूव्ह व्हायला चालू होणार. ओके, त्यासाठी मी परत एकदा हेच एक्झाम्पल परत सांगतो, लक्ष द्या. आता माझ्या घरामध्ये ही दुसरी तिजोरी आहे. ही दुसरी तिजोरी मला मूव्ह करायची आहे. ओके, ही तिजोरी आहे, आणि या तिजोरीनं मला आता फ्रिक्शनल फोर्स लावला आहे समजा 60 न्यूटन, आणि मला इथं फोर्स लावायचा आहे. मी किती फोर्स लावला तर ही तिजोरी मूव्ह व्हायला चालू होईल? कोणीही माईक चालू करून उत्तर द्या. तिजोरीचा टोटल फ्रिक्शनल फोर्स लिमिटिंग 60 न्यूटनचा आहे. मी किती फोर्स लावणं गरजेचं आहे तर ही तिजोरी मूव्ह होईल? चला पटकन. 61. येस, 60पेक्षा थोडा जास्त लावला पाहिजे. 60 लावला तर बॉडी इक्विलिब्रियमला येईल. त्यामुळे 60ला थोडासा प्लस फोर्स मला लावायला पाहिजे. म्हणजे जसं आता मित्रांनो म्हटलं 61 न्यूटन लावला तर ती बॉडी मूव्ह व्हायला चालू होईल. समजलं सर्वांना? आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त तुम्हाला फोर्स लावणं गरजेचं आहे. मग आता ह्यामध्ये मी थोडंसं गोष्ट ॲड करतो. या फ्रिक्शनमध्ये 2 टाईप्स आहेत. एक म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आणि दुसरं म्हणजे डायनॅमिक फ्रिक्शन. हे फक्त समजून घ्या. डायनॅमिक फ्रिक्शनवरती आपल्याला तसे कुठले प्रॉब्लेम्स नाही आहेत, पण फक्त समजून घ्या व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक फ्रिक्शन आणि व्हॉट इज मीन बाय डायनॅमिक फ्रिक्शन. हेच एक्झाम्पल मी परत एकदा सांगतो. ही तिजोरी आहे, यानं तयार केलेला फ्रिक्शनल फोर्स आहे 60. अंदाजे घेतला आहे मी इथं उभारलो आहे. मला याच्यावरती फोर्स लावायचा आहे आणि मी फोर्स लावला 50 न्यूटन. ही तिजोरी मूव्ह होईल का? तिजोरीनं किती लावला आहे? लिमिटिंग फ्रिक्शन किती? 60. मी किती लावला आहे? 50. त्यामुळे ती तिजोरी मूव्ह होणार नाही. ओके, म्हणजे ही आता रेस्टला आहे. बरोबर,
ही रेस्टला कधीपर्यंत आहे? मी माझी ताकद वाढवली 50ची 55 केली तरी मूव्ह होणार नाही, मी 60 केली तरी मूव्ह होणार नाही, मी 61 केली तरच मूव्ह होणार. त्यामुळे जोपर्यंत मी फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करणार नाही तोपर्यंत ही बॉडी काय आहे? रेस्टला असलेल्या फ्रिक्शनला आपण म्हणतो स्टॅटिक फ्रिक्शन. बॉडी रेस्टला आहे, आपण फोर्स वाढवत चाललो आहे, पण बॉडी अजून मूव्ह झालेली नाही आहे, आपण फ्रिक्शन फोर्सला ओव्हरकम केलेलं नाही आहे, त्या फ्रिक्शन फोर्सला आपण म्हणतो स्टॅटिक फ्रिक्शन. समजलं सर्वांना? जोपर्यंत बॉडी रेस्टला आहे, आपण फोर्स वाढवत चाललो आहे, ती बॉडी मूव्ह होत नाही आहे, तोपर्यंत जो काही आपण फोर्स लावतोय किंवा बॉडी अपोजिट फोर्स लावते त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. सर्वांना समजलं? आता दुसरं डायनॅमिक फ्रिक्शन म्हणजे काय बघा. मी हे परत एक्झाम्पल घेतोय. हे बॉडीनं फोर्स लावला आहे अपोजिट 60 न्यूटनचा, मी पण लावला 60 न्यूटनचा. आता मी 60ला थोडा प्लस केला, 65 केला, बॉडी मूव्ह व्हायला चालू झाली. बॉडी ज्या वेळेला मोशनमध्ये जाईल त्यावेळेला इथल्या फ्रिक्शनची किंमत आपोआप रिड्यूस होते. तिथल्या फ्रिक्शनची किंमत थोडी रिड्यूस होते आणि ते जे रिड्यूस झालेलं फ्रिक्शन आहे त्याला आपण म्हणतो डायनॅमिक फ्रिक्शन. ओके. बॉडी मोशनमध्ये नाही आहे, स्टेशनरी आहे, त्या फ्रिक्शनला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. बॉडी मोशनमध्ये गेली की फ्रिक्शनची व्हॅल्यू आपोआप थोडी रिड्यूस होते, त्याला म्हणायचं डायनॅमिक फ्रिक्शन. ओके. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. स्टॅटिक फ्रिक्शन कधी? बॉडी रेस्टला असताना. डायनॅमिक फ्रिक्शन कधी? बॉडी मोशनला ज्या वेळेला जाईल त्याला म्हणायचं डायनॅमिक फ्रिक्शन. सर्वांना समजलं? फ्रिक्शनचे 2 टाईप, स्टॅटिक फ्रिक्शन आणि डायनॅमिक फ्रिक्शन. ओके. आता मी थोडंसं पुढे जातो. ओके. आता लक्ष द्या. आता एक आपण छानशी कन्सेप्ट बघणार आहे, पण ती कन्सेप्ट बघायच्या आधी फ्रिक्शनचे बेसिक 2 टाईप आहेत ते पण सांगतो. एक म्हणजे स्लायडिंग फ्रिक्शन, म्हणजे आपल्या सिलेबसमधले मी दोन्ही सांगतोय. ॲक्च्युली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये गेला तर फ्रिक्शनचे भरपूर टाईप आहेत, पण आपल्याला बेसिक लेवलला आहे तेवढंच मी सांगतोय. एक म्हणजे स्लायडिंग फ्रिक्शन आणि दुसरं म्हणजे रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन हे थोडंसं एक्झाम्पलनी समजून घेऊया. आता मी जी तुम्हाला तिजोरी सांगत होती तीच तिजोरी घेतली आहे. या तिजोरीला मला ढकलायचं आहे, ही रेस्टला आहे. हा सरफेस ह्या सरफेसवरती काय होणार? स्लाईड होणार आणि स्लाईड होऊन मूव्ह होणार. बरोबर. मी जर इथं उभारलो आणि मी जर याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी ह्या दुसऱ्या सरफेसवरती स्लाईड होणार. ज्या वेळेला 2 बॉडी एकमेकावरती स्लाईड होतात तिथल्या फ्रिक्शनला म्हणायचं स्लायडिंग फ्रिक्शन. काय म्हणायचं? स्लायडिंग फ्रिक्शन. आता मी दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. हीच तिजोरी, ह्याच्या खाली मी रोलर घातले, रोलर. ओके. सरफेसमध्ये आणि तिजोरीमध्ये आता रोलर आहे आणि मी जर इथनं ह्याला ढकलायला चालू केलं, ओके, तर ही बॉडी मूव्ह होईल. ज्या वेळेला मी इथं रोलर घातला आहे त्यामुळे हा रोलर सरफेस आणि हा सरफेस यांच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन तयार होईल. त्यावेळेला ह्या फ्रिक्शनला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. आता तुम्ही मला सांगा, माझं एक एक्झाम्पल विचारतोय मी तुम्हाला, म्हणजे हेच एक्झाम्पलमध्ये स्लायडिंग फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स जास्त असेल की रोलिंग फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स जास्त असेल? एक इन जनरल विचार करून सांगा. स्लायडिंग फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल की रोलिंग फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल? स्लायडिंग फ्रिक्शन. स्लायडिंग फ्रिक्शन. बरोबर ना. आता असं का म्हटलं ते मी सांगतो. तुम्ही भरपूर वेळेला घरामध्ये असं बघितलं असेल बघा, एखादी वस्तू जर मूव्ह करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे रोलर असे इन्सर्ट करतो. का? कारण की रोलिंगमध्ये फ्रिक्शन काय होतं? रिड्यूस होतं, त्यामुळे बॉडी मूव्ह करायला इझी जातं. त्यामुळे रोलिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू रिलेटिव्हली कमी असते स्लायडिंग फ्रिक्शनपेक्षा. त्यामुळे स्लायडिंग फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शन जास्त असतं, रोलिंग फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शन कमी असतं. हे 2च बेसिक टाईप हे तुमच्या सिलेबसमध्ये आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितले. आता आपण जे बघणार आहोत ते सगळं स्लायडिंग फ्रिक्शन बघणार आहोत. रोलिंग फ्रिक्शन आपण आपल्या सिलेबसमध्ये बघणार नाही, आपण स्लायडिंग फ्रिक्शनच सगळं बघणार आहोत. ठीक आहे. आता पेपरला, मागच्या वर्षीच्या पेपरला एक क्वेश्चन आला होता, मी मुद्दा म्हणून तो क्वेश्चन इथं लिहितो. हा थेरीचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, क्वेश्चन असा आला होता, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ फ्रिक्शन
मार्कांना एक्सप्लेन करायला सांगितलं होतं. ओके, आता त्याच कन्सेप्ट आपण बघणार आहोत. ओके, व्हॉट इज मीन बाय कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ फ्रिक्शन. खूप सोपी कन्सेप्ट आहे, फक्त व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, जी मगाशी मी डायग्राम ड्रॉ केलेली तीच ड्रॉ करतोय परत. हा एक समजा सरफेस आहे, या सरफेसवरती मी एक बॉडी रेस्ट केली, म्हणजे एक ब्लॉक आहे. हा त्यांचा कॉन्टॅक्ट सरफेस आहे. या बॉडीचं वेट डाऊनवर्ड ॲक्टवाले W. ओके, मी याच्यावरती एक फोर्स लावला एफर्ट मूव्ह करण्यासाठी P. कॉन्टॅक्ट असल्यामुळे कॉन्टॅक्ट सरफेसला एक रिॲक्शन तयार झाली. या रिॲक्शनला मी म्हटलं RN. आता या RNला काही पुस्तकामध्ये N सुद्धा म्हणतात, काही पुस्तकामध्ये फक्त R सुद्धा म्हणतात. आणि मी फोर्स लावल्यानंतर ह्या कॉन्टॅक्ट सरफेसवरती एक फोर्स तयार झाला अपोजिंग, त्याला मी म्हटलं फ्रिक्शनल फोर्स. ओके, ही डायग्राम सर्वांना समजली? मी परत एकदा विचारतो, ही डायग्राम सर्वांना समजली? एक बॉडी आहे, एका सरफेसवरती रेस्ट केली आहे. W म्हणजे त्या बॉडीचं सेल्फ वेट आहे. RN म्हणजे कॉन्टॅक्ट असल्यामुळे एक रिॲक्शन तयार झाली आहे. मी फोर्स लावला आहे P, त्या डायरेक्शनला ती बॉडी मूव्ह होणार, बरोबर. तर मोशनच्या अपोजिट एक फ्रिक्शनल फोर्स तयार झाला. हे सर्वांना समजलं? जर समजलं असेल तर सांगा, मी पुढे जातो आहे. ओके, चलो, मी कन्सिडर करतो की तुम्हाला समजले. आता मग या फ्रिक्शनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते, आता मी तुम्हाला ती सांगतो. हा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे FR, हा नेहमी प्रपोर्शनल असतो. फ्रिक्शनल फोर्स हा प्रपोर्शनल असतो. कोणाला प्रपोर्शनल असतो? तर ह्या बॉडीमध्ये तयार झालेली नॉर्मल रिॲक्शन. सो फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. बघा, रिलेशन कोणामधलं आहे? फ्रिक्शन फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे याचा अर्थ जेवढी नॉर्मल रिॲक्शन जास्त तेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त, आणि ह्या दोन गोष्टी एकमेकाला प्रपोर्शनल असतात. आता हा लॉ ऑफ फ्रिक्शन, हे फ्रिक्शनचा एक लॉ आहे. मग जर हे प्रपोर्शनॅलिटी मी इथनं काढून टाकली, प्रपोर्शनॅलिटी जर इथनं काढून टाकली आणि त्याला मी इक्वेट केलं, तर इथं एक प्रपोर्शनॅलिटीचा काहीतरी काय आला पाहिजे? कॉन्स्टंट आला पाहिजे. त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो म्यू. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? म्यू. आता हा म्यू म्हणजे काय आहे? हा म्यू म्हणजे आहे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ह्याला काय म्हणायचं? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच काय? फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. सो टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी आपण काय केलं? इक्वेट केलं, अँड वी हॅव रिप्लेस्ड ऑर ॲडेड वन कॉन्स्टंट. प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह केली म्हणून एक कॉन्स्टंट ॲड केला, आणि त्याच कॉन्स्टंटला काय म्हणायचं? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच याचा अर्थ काय? फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे बघा? म्यू इंटू RN. सो फ्रिक्शनल फोर्स इज गिवन बाय म्यू इंटू RN. आता म्यू म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आणि RN म्हणजे काय? नॉर्मल रिॲक्शन. ओके, आता थोडंसं मी पुढे जातो. मग मला तुम्ही सांगा, जर मला फक्त म्यू शोधायचा असेल, म्यू ह्याच इक्वेशनवरनं मॉडिफाय करूया. म्यू शोधायचा असेल तर मला काय करावं लागेल? RNला त्या बाजूला ट्रान्सफर करा. RNला त्या बाजूला ट्रान्सफर करा. RNला जर त्या बाजूला ट्रान्सफर केलं तर काय येणार? फ्रिक्शनल फोर्स डिवाइड बाय नॉर्मल रिॲक्शन, बरोबर. मग म्यूचा हा फॉर्म्युला तयार झाला. त्यामुळे आपण एक प्रॅक्टिकल घेतलं होतं बघा, त्या प्रॅक्टिकलमध्ये म्यूचा हा फॉर्म्युलासुद्धा आपण वापरला होता. सो म्यू इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स डिवाइड बाय नॉर्मल रिॲक्शन. मग जर याचं मला युनिट काढायचं असेल, युनिट, तुम्ही सांगा हे युनिट कसं काढता येईल? याचं युनिट, फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन डिवाइड बाय नॉर्मल रिॲक्शन. रिॲक्शन म्हणजे सुद्धा फोर्स आहे. नॉर्मल रिॲक्शनचं सुद्धा युनिट काय येणार? न्यूटन. न्यूटन काय होणार? कॅन्सल. म्हणजे राहणार किती? 1, बरोबर. राहणार किती? 1. म्हणजेच ही काय आहे? युनिटलेस क्वांटिटी. म्हणजेच म्यू हे काय आहे? युनिटलेस क्वांटिटी आहे. आता जो क्वेश्चन होता तुम्हाला मी परत सांगतो, तिने विचारलेलं व्हॉट इज मीन बाय कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तुम्हाला ही डायग्रॅम काढायची आहे, हे रिलेशन लिहायचं आहे आणि म्यूपर्यंत जायचं आहे. ओके, आता म्यू जो आहे तो दोन कॉन्टॅक्टिंग सरफेसवरती डिपेंड असतो. ओके, म्हणजे समजा हा सरफेस रफ आहे तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असणार. समजा हा सरफेस स्मूथ आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी असणार. म्हणजे दोन कॉन्टॅक्टिंग सरफेसवरती हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन डिपेंड असतो. सर्वांना समजलं? आता
मी त्यातली पहिली कन्सेप्ट तुम्हाला शिकवली, जी विचारलेली होती. कोणती विचारलेली? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता त्याच्यानंतर आपण दुसरी कन्सेप्ट शिकणार आहे, ती म्हणजेच काय? अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, समजून घ्या. हीच डायग्रॅम व्यवस्थित परत एकदा मी ड्रॉ करतोय. खाली तीच डायग्रॅम ड्रॉ करतोय. बघा, हा सरफेस, ही बॉडी, ह्याचं सेल्फ वेट ॲक्टिंग डाऊनवर्ड W, आणि इथं एक रिॲक्शन तयार झाली आहे, ती काय आहे? नॉर्मल रिॲक्शन RN. ही बॉडी मूव्ह करण्यासाठी मी एक फोर्स लावला, त्याला म्हटलं एफर्ट P, आणि बॉडी मूव्ह व्हायला चालू झाली की इथे एक अपोजिंग फोर्स तयार होणार, म्हणजे मोशनच्या अगोदर पण असेल, आणि त्या फ्रिक्शनला काय म्हणले मी? अपोजिंग फोर्सला काय म्हणले? फ्रिक्शनल फोर्स. आता मी काय करतो बघा, लक्ष द्या. हा FR आणि RN बाजूला ड्रॉ करतो. हा फ्रिक्शनल फोर्स आणि हा नॉर्मल रिॲक्शन. आता तुम्ही म्हणणार ह्या दोघांनाच मी बाहेर का घेतलं? समजून घ्या. तुम्ही मला सांगा, नॉर्मल रिॲक्शन हा रिॲक्टिव्ह फोर्स आहे का ॲक्टिव्ह फोर्स आहे? नॉर्मल रिॲक्शन हा ॲक्टिव्ह फोर्स आहे की रिॲक्टिव्ह फोर्स आहे? रिॲक्टिव्ह फोर्स आहे. रिॲक्टिव्ह म्हणजे काय? हा कॉन्टॅक्ट झाला तरच तो फोर्स तयार होणार, नाहीतर होणार नाही. बरोबर, म्हणजे हा लोड ॲक्ट झाला तर ही रिॲक्शन तयार होणार, म्हणून याला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह फोर्स. बरोबर, RN. तसंच तुम्ही मला सांगा, फ्रिक्शन फोर्स हा ॲक्टिव्ह आहे की रिॲक्टिव्ह आहे? फ्रिक्शन फोर्स हा ॲक्टिव्ह आहे की रिॲक्टिव्ह आहे? पटकन. रिॲक्टिव्ह. येस, फ्रिक्शन फोर्स सुद्धा काय आहे? रिॲक्टिव्ह. का रिॲक्टिव्ह आहे फ्रिक्शन फोर्स? कोणीही सांगा परत एकदा, जर माहीत असेल तर. फ्रिक्शन फोर्स रिॲक्टिव्ह का आहे? का? मी सांगतो. जर तुम्ही हा फोर्स ॲप्लाय केला तरच ती बॉडी मोशनला अपोजिंग फोर्स लावणार, म्हणजे मी ॲक्टिव्ह फोर्स लावला तरच रिॲक्टिव्ह फोर्स तयार होणार. त्यामुळे मी या 4 फोर्समधले फक्त कोणते फोर्सेस घेतले? रिॲक्टिव्ह फोर्सेस घेतले. ओके, एक नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स. ओके, आता फ्रिक्शनल फोर्स हॉरिझॉन्टल आहे लेफ्ट साईडला, आणि नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड आहे. बरोबर, व्हर्टिकल आहे. बरोबर, हा X डायरेक्शनचा फोर्स, हा Y डायरेक्शनचा फोर्स. जर समजा मी यांचा रिझल्टंट काढला, इमॅजिन करा 2 मिनटं, मी यांचा रिझल्टंट काढला, ही स्ट्रेट लाईन असं इमॅजिन करा, मी यांचा रिझल्टंट काढला. पहिल्या टॉपिकला बघितलेला आपण रिझल्टंट कसा काढतो, इथं बाजूला लिहून ठेवतो मी. बरोबर, कुठला लॉ वापरतो? लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. बरोबर, सो R = त्यावेळेचा फॉर्म्युला असा होता, √P² + Q² जर परपेंडिक्युलर असतील तर. बरोबर, मग मी हे जर केलं आणि या दोघांचा जर मी रिझल्टंट फोर्स काढला तर त्याला मी म्हणणार R. म्हणजे हा काय झाला? रिझल्टंट फोर्स ऑफ नॉर्मल रिॲक्शन अँड फ्रिक्शनल फोर्स. हे सर्वांना समजलं का? आता याचा जो अँगल आहे याला मी म्हणतो थिटा विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्शनल फोर्स. हा जो अँगल आहे थिटा, हा अँगल म्हणजेच तुमचा अँगल असतो फ्रिक्शनचा, अँगल ऑफ फ्रिक्शन. हा काय आहे? अँगल ऑफ फ्रिक्शन. मी परत एकदा समजून सांगतो, लक्ष द्या. ओके, मी जी बॉडी डायग्राम ड्रॉ केली, म्हणजे FBD ड्रॉ केली, एक बॉडी आहे, त्याचं वेट ॲक्टिंग W, मी फोर्स लावला एफर्ट P, बॉडी मूव्ह व्हायला चालू झाली, कॉन्टॅक्टमुळे इथं नॉर्मल रिॲक्शन आली, आणि ह्या बॉडीनं आणि या सरफेसनं एक अपोजिंग फोर्स लावला मोशनच्या अगेन्स्ट फ्रिक्शनल फोर्स. मी नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शनल फोर्सला एकत्र केलं आणि त्यांचा एक रिझल्टंट फोर्स काढला, हा रिझल्टंट फोर्स कोणामधला आहे? रिॲक्टिव्ह फोर्सेसमधला, म्हणजे RN आणि फ्रिक्शनल फोर्स. तर हा जो रिझल्टंट फोर्स आहे बिटवीन नॉर्मल रिॲक्शन अँड फ्रिक्शनल फोर्स, हा म्हणजे रिझल्टंट फोर्स, आणि याचा अँगल विथ फ्रिक्शन याला म्हणायचं थिटा, आणि हा थिटा म्हणजेच काय? तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन. आता मी अँगल ऑफ फ्रिक्शन परत एकदा सांगतो. अँगल ऑफ फ्रिक्शन इज नथिंग बट अँगल बिटवीन फ्रिक्शनल फोर्स अँड रिझल्टंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन अँड फ्रिक्शनल फोर्स. नॉर्मल रिॲक्शन फ्रिक्शनल फोर्सचा रिझल्टंट आणि फ्रिक्शनल फोर्स यांच्यामधल्या अँगलला आपण काय म्हणतो? थिटा. समजलं सर्वांना? आता जर समजा मला थिटा शोधायचा असेल तर मी एक छोटंसं काय करतो बघा, हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना केलं आहे, ती मी करतो इथं. हा 2 मिनटं ही डायग्राम बघा, मी इथं बॉक्स केला, ही डायग्राम बघा 2 मिनटं. ओके, हा RN इथनं उचला, इथं आणून ठेवा.
ओके, सेम इक्वल तीच डायरेक्शन सेम क्वांटिटी मी इथं आणून ठेवली तर इथे एक ट्रायंगल तयार झाला बघा. मी ट्रायंगल परत खाली ड्रॉ करतो आहे. हा आहे तुमचा आर्यन, हा आहे तुमचा आर, हा आहे तुमचा फ्रिक्शनल फोर्स आणि हा अँगल तयार झाला थिटा. बरोबर, म्हणजे हा थिटा जो अँगल आहे तो कोणामधला आहे बघा, आर आणि फ्रिक्शनल फोर्स यांच्यामधला अँगल आहे. या अँगलला काय म्हटले आपण, फ्रिक्शन अँगल. मग हा फ्रिक्शन अँगल जर मला शोधायचा असेल तर याचा टॅन थिटा घ्या. ह्या ट्रायंगलमध्ये टॅन थिटा घ्या. टॅन थिटा काय येणार, अपोजिट डिवाइड बाय ॲडजेसंट, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन डिवाइड बाय फ्रिक्शनल फोर्स जर केला तर तुम्हाला काय मिळतो बघा, तुम्हाला काय मिळतो बघा, नॉर्मल रिॲक्शन डिवाइड बाय फ्रिक्शनल फोर्स केलं तर तुम्हाला काय मिळणार, टॅन ऑफ अँगल ऑफ फ्रिक्शन. थिटा म्हणजे काय, अँगल ऑफ फ्रिक्शन. याला मी 2 मिनटं इक्वेशन नंबर 2 म्हणतो काय. मग तुम्ही म्हणणार 1 नंबरचं इक्वेशन कुठं आहे, जरा वर जातो परत. हे जे होतं ना म्यूचं, ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता म्यू म्हणजे काय बघा, एफ आर डिवाइड बाय आर एन. खाली घेऊन येतो, इथं लिहून ठेवतो बाजूला. म्यू म्हणजे काय आहे, एफ आर डिवाइड बाय आर एन आहे ना. हे म्हणजे इक्वेशन 1 होतं तुमचं. आणि टॅन थिटा म्हणजे काय, आर एन डिवाइड बाय एफ आर. याच्यावरनं तुम्ही काय सांगू शकताय रे, याच्यावरून तुम्ही काय सांगू शकताय, 1 डिवाइड बाय म्यू इज इक्वल टू काय येणार बघा इथं, आर एन डिवाइड बाय एफ आर. बरोबर ना. मग हे दोन्ही जर मी इक्वेट केले, ह्याला पण मी 1 म्हणतो, हे दोन्ही जर इक्वेट केले तर तुम्हाला काय मिळते, टॅन थिटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय म्यू. कळलं, टॅन थिटा इज इक्वल टू 1 बाय म्यू. म्हणजे मी थोडक्यात असं म्हणू शकतोय का बघा, टॅन ऑफ हा अँगल कुठला आहे, अँगल ऑफ फ्रिक्शन. बरोबर ना, इज इक्वल टू 1 डिवाइड बाय काय आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मी जे काय म्हटलं तुम्हाला सर्वांना समजलं, मी जे काय म्हटलं सर्वांना समजलं. येस, म्हणजे टॅन ऑफ अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू काय, 1 डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तुम्ही बाळांनो टेन्शन घेऊ नका, मी जे इथं लिहितोय, मी जे काही इथं लिहितोय त्याची PDF तुमच्या ग्रुपवरती मी शेअर करतो. त्यामुळे तुम्ही काही लिहून घ्यायची गरज नाही आहे अशी PDF तुम्हाला परत मिळेल. चलो आता थोडं पुढं जाऊया. ओके, परत मी येतो, जो क्वेश्चन आला होता काय विचारलेलं, व्हॉट इज मीन बाय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ही डायग्राम ड्रॉ करायची, फ्रिक्शनल फोर्स आणि आर्यनचं रिलेशन लिहायचं, म्यूचा फॉर्म्युला लिहायचा. ओके, आणि त्याचं वर्डिंगमध्ये लिहायचं, फ्रिक्शनल फोर्स डिवाइड बाय नॉर्मल रिॲक्शन इज नथिंग बट म्यू, हे लिहायचं आहे. आणि अँगल ऑफ फ्रिक्शनसाठी काय लिहायचं आहे, अँगल ऑफ फ्रिक्शनसाठी हे लिहायचं आहे. ओके, ही डायग्राम ड्रॉ करायची. इट इज द अँगल बिटवीन आर अँड फ्रिक्शनल फोर्स. आर म्हणजे काय, इट इज द रिझल्टंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिॲक्शन, त्यांच्यामधला अँगल. आणि हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, हे थोडंसं करून दाखवायचं आहे, तुम्हाला तुमचे पूर्ण मार्क मिळतील. समजलं सर्वांना. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, असेल तर तुम्ही माईक चालू करा तुमचा आणि मला क्वेश्चन विचारा, नाहीतर मी पुढे जातो. आहे डाऊट असेल तर विचारा, बिनधास्त विचारा, काही असेल तर विचारा. जर डाऊट नसेल तर मी पुढे जातोय. ओके, चलो आता आपण थोडं पुढे जाऊया. अजून एक फॉर्म्युला किंवा डेफिनेशन पेपरला विचारली जाते, ही लास्टची डेफिनेशन आहे. आता लास्टची डेफिनेशन आहे. ओके, अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज याला अल्फा असं अँगल असं म्हणतात, अल्फा. आता हे समजून घ्या काय आहे अँगल ऑफ रिपोज. समजा मी एक इन्क्लाइन सरफेस घेतला आणि त्याचा हॉरिझॉन्टल बरोबर मी अँगल केला अल्फा, आणि मी इथे एक बॉडी ठेवली, एक बॉडी. ओके, याचं स्वतःचं वेट आहे W. इमॅजिन करा, मी कोणताही फोर्स लावला नाही. इथे एक नॉर्मल रिॲक्शन तयार झाली आर्यन, ती पण दाखवतो. मी कोणताही फोर्स लावला नाही आणि स्वतःच्या वजनामुळे ही बॉडी डाऊनवर्ड मूव्ह व्हायला चालू झाली. म्हणजे या बॉडीची डाऊनवर्ड मुवमेंट झाली. कळलं सर्वांना.
स्वतःच्या वेटमुळे मी तो म्हणून लिहितो बिकॉज ऑफ सेल्फ वेट बॉडी डाऊनवर्ड मूव्ह व्हायला चालू झाली. ज्या अँगलला ही बॉडी स्वतःच्या वेटमुळे खाली मूव्ह होईल त्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ रिपोज. मी परत एकदा समजून सांगतो. समजा हा अँगल 0 आहे. ही बॉडी मूव्ह होईल का? अँगल 0 असताना मूव्ह होणार नाही. बरोबर, मूव्ह होणार नाही. मी थोडासा अँगल केला, बॉडी परत ठेवली, बॉडी मूव्ह झाली नाही. मी अँगल थोडा वाढवला, आता बॉडी मूव्ह झाली. ज्या अँगलला ही बॉडी मूव्ह झाली सेल्फ वेटमुळे खाली त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ रिपोज. ओके, तो नॉर्मली आपण अल्फानी रिप्रेझेंट करतो. तो नॉर्मली आपण कशाने रिप्रेझेंट करतो? अल्फानी रिप्रेझेंट करतो. मी आता परत एकदा सांगतोय, द अँगल ऑफ रिपोज इज नथिंग बट द अँगल ॲट विच द बॉडी स्टार्ट्स टू मूव्ह बिकॉज ऑफ सेल्फ वेट ऑन अ इन्क्लाइंड सरफेस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिपोज. स्वतःच्या वेटमुळे बॉडी इन्क्लाइंड सरफेसवरती जर डाऊनवर्ड मूव्ह व्हायला चालू झाली तर त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिपोज. जर तुम्हाला अँगल ऑफ रिपोज समजला असेल तर बाळांनो मला यस म्हणून सांगा. समजला असेल तर यस म्हणून सांगा. मी 3च गोष्टी शिकवल्यात आत्तापर्यंत आणि एवढ्याच गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत पेपरसाठी, थिअरीसाठी. आता मी अजून एक कन्सेप्ट सांगतोय लास्टची. ठीक आहे, लॉ ऑफ फ्रिक्शन. लॉज ऑफ फ्रिक्शन. ओके, लास्टची कन्सेप्ट आहे. ह्याच्यावरती पण थिअरीला एक क्वेश्चन येऊ शकतो. लॉज ऑफ फ्रिक्शन. पहिला तुम्ही मला सांगायचं, फ्रिक्शनल फोर्स नेहमी कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट होतो? कोणीही माईक करून चालू करून सांगा. कुठे ॲक्ट होतो? हां, फ्रिक्शनल फोर्स नेहमी कुठे ॲक्ट होतो? मी सांगतो, लक्ष द्या. ही बॉडी आहे, मी याच्यावर फोर्स लावला, ही बॉडी मूव्ह झाली. मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला कोण ॲक्ट होतं? फ्रिक्शनल फोर्स. त्यामुळे फ्रिक्शनचा लॉचा म्हणजे फ्रिक्शनचा पहिला लॉ काय आहे? फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज अपोजिट टू मोशन. ऑलवेज ॲक्ट अपोजिट टू मोशन. समजलं? आत्तापर्यंत जे बघितले तेच मी तुम्हाला सांगितले. दुसरं, फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे? फ्रिक्शनची व्हॅल्यू लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे? ही तिजोरी मी मूव्ह करायला चालू केली फोर्स लावून, तर इथं फ्रिक्शन ॲक्ट होईल अपोजिटला. ही फ्रिक्शन लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे? कुणी पटकन. फ्रिक्शनची व्हॅल्यू ही लिमिटेड असते, अनलिमिटेड कधीही असू शकत नाही. त्यामुळे त्याला आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन. आता ही लिमिटिंग फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे ती आणि ॲप्लाइड फोर्स म्हणजे एफर्ट ज्या वेळेला इक्वल होतील, इक्वल, तोपर्यंत बॉडी रेस्टला आहे. तोपर्यंत बॉडी काय आहे? रेस्टला. त्याच्यानंतर बॉडी काय होणार? मूव्ह होणार. म्हणजेच काय? व्हेन द एफर्ट ॲप्लाइड इज जस्ट अबव द लिमिटिंग फ्रिक्शन द बॉडी स्टार्ट्स टू मूव्ह. समजलं सर्वांना? ही बॉडी काय होते? मूव्ह व्हायला चालू होते. तिसरं, फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी नॉर्मल रिॲक्शनला काय असतो? प्रपोर्शन. त्याच्यावरूनच हे सगळं मगाशी तयार केले बघा मी. बरोबर? फ्रिक्शनल फोर्स इज प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन.
त्यानंतर चौथं, मी तुम्हाला मगाशी असं पण म्हटलं होतं, आठवते का बघा, फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स अपॉन, कशावरती डिपेंड आहे, सरफेस इन कॉन्टॅक्ट. इफ द सरफेस इज स्मूथ फ्रिक्शनल फोर्स इज लो, इफ सरफेस इज रफ फ्रिक्शनल फोर्स इज हाय. बरोबर ना. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हा कोणावरती डिपेंड आहे, सरफेस इन कॉन्टॅक्ट. आणि आता शेवटचा लॉ सांगायला लागलोय, डायनॅमिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन स्टॅटिक फ्रिक्शन. डायनॅमिक फ्रिक्शन हे नेहमी स्टॅटिक फ्रिक्शनपेक्षा काय असते, कमी असते. जर तुम्हाला लॉ ऑफ फ्रिक्शन विचारला तर तुम्हाला हे 5 लॉ लिहायचे आहेत. मी परत एकदा रिपीट करतो 1 मिनिटामध्ये. ओके. फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज ॲक्ट अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. बरोबर. लिमिटिंग फ्रिक्शन इज इक्वल टू एफर्ट. जर असेल तर बॉडी विल बी एट रेस्ट. इफ द एफर्ट इज ग्रेटर दॅन लिमिटिंग फ्रिक्शन बॉडी विल स्टार्ट टू मूव. फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज proportional to normal reaction. Frictional force depends upon surface in contact. If the surface is smooth, frictional force is less. If surface is rough, frictional force is more. Dynamic friction is always less than static friction. ओके. सर्वांना समजले. एवढ्या गोष्टीवरती तुम्हाला फ्रिक्शनमध्ये थिअरीचे क्वेश्चन येऊ शकतात. इथंपर्यंत जर समजलं असेल तर येस म्हणून सांगा. आता मी एक छानसं असं न्यूमरिकल घेणार आहे. घेऊया.